हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर क्लायमेट बघा एकदम पावसासारखं झालेलं आहे आणि आज आपण करणार आहोत फायनली फणसाचे गरे तळणार आहोत. म्हणजेच वेफर्स म्हणतात ना फणसाचे ते. आणि ह्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात ते तळले जातात आणि खूप छान लागतात ते आणि प्रत्येकाच्या घरोघरी बनतात. तसे आपल्याही घरात बनणार आहेत आणि आपला जो काही फणस आहे दुकानाजवळ तिथून आपण फणस काढणार आहोत. खूप लागले होते पण सगळे गळून गेले. त्यातले 5-6 फणस आहेत, तर त्यातला आपण एक फणस काढणार आहोत. तर तो काढायला पण जाणार आहोत आणि कसे बनतात काय बनतात गऱ्याचे म्हणजे वेफर्स ते तुम्हाला बघायला मिळतील. आणि आपण गोड्या तेलामध्ये अजिबात तळणार नाही आहोत. आपण खोबरेल तेलमध्ये तळणार आहोत, कारण की खोबरेल तेलमध्ये जे काही गरे आहेत तळलेले ते खूप चांगले राहतात आणि कुरकुरीत राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे गोडं तेलामध्ये नरम पडतात आणि जास्त काळ टिकू नाही शकत आणि वास मारतो त्याला. त्याच्यामुळे आपण खोबरेल तेलामध्ये करणार आहोत. आणि एकदम खोबरेल जे तेल आहे तुम्ही बाजारातलं पण वापरू शकता, पण आमच्या इथे एक दादा आहे त्यांच्या इथूनच आम्ही खोबरेल तेल घेतलं. त्यांनी त्यांचं इथे ते त्यांचा व्यवसाय आहे, तर त्यांच्या इथूनच घेतलेला आहे, तर त्याचा आपण वापर करणार आहोत. तर चला फणस काढूया मस्तपैकी. मोठ्या ढोलीच्या ढोली आहेत आपल्या लागलेल्या आहेत. 5-6 फणस आहे, त्यातला आपण एक फणस काढणार आहोत. तर व्हिडिओ आवडला शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर कसे वेफर्स बनवतोय काय बनवतोय तर ते तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओमध्ये. तर आज क्लायमेट थोडं पावसासारखं आहे, बघू पडलं तर पडेल सुद्धा. तर चला तर जाऊया, तुम्हाला दाखवूया. दुकानात जाऊया, फणस काढूया आपण आधी. तर हे बघा इथे आपण एक खोबरेल तेल घेतलेलं आहे आणि हे बघा छोट्या छोट्या बॉटलमध्ये 200-200 मिलीचं आहे. तर बघूया, अजून लागलं तर आपण घेऊ. जवळच आहे घर, त्याच्यामुळे आपण तिथून आणू शकतो. तर हे खोबरेल तेल आपण वापरणार आहोत. हे घाण्यावरचं तेल आहे काढलेलं, त्याच्यामुळे एकदम प्युअर, आतमध्ये काही कोणतीही भेसळ नाही, काय नाही, एकदम प्युअर आहे. त्याच्यामध्ये आपण तळणार आहोत गरे. तर आता आपण फोडणार आहोत. आपण आणलेलं आहे फणस, आता फोडणार वगैरे गरे वगैरे काढणार आहोत आपण. तर चला काढूया. तर इथे आम्ही सगळी तयारी करायला घेतलेली. फणस फोडायचं म्हटलं की सगळं खाली अंतळा वगैरे लागतं, चिक वगैरे सांडतं. आणि ह्यावेळी आमचे सगळे घरचे लागले होते कामाला, कारण की गरे सगळ्यांना आवडतात आणि त्याच्यापेक्षा जास्ती वेफर्स पण खूप आवडीने लोक खातात, त्याच्यामुळे करायला तर पाहिजे. त्याच्यामुळे सगळे होते आमच्यासोबत. आणि ते बघा आपण पेपर वगैरे टाकलेले आहेत खाली. आता हा ताजवडीचा आहे, नुकताच काढलेला फणस आहे, त्याच्यामुळे ह्याला चीक भयंकर असणार. तर जेव्हा आपण एक दिवस जरी फणस काढून ठेवला तरी तो चीक आहे तो मुरतो. म्हणजे चीक बघितला तुम्ही, तो घट्ट होतो. त्याच्याप्रमाणेच आता हा जो आपण काढलेला चीक खूप असणार आहे, नुकताच काढलेला, तर आपल्या फणसावरचा पहिलाच फणस आहे. यंदा आपला फणस लागलेला आहे, त्याच्यावरचा हा फणस आहे. बघितलं असेल काढताना तुम्ही. तर इथे बघा छानपैकी तेल वगैरे सगळं घेतलेलं आहे, परात वगैरे ते आता त्याच्यानंतर कोयती घेतलेले, तेल वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे. तर इथे आम्ही सगळी तयारीनिशी बसलेलो आहोत. आणि हां, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे बघा मस्तपैकी आम्ही कापायला घेतलेला. तर इथे पहिलाच घाव पडलेला आहे. आणि आता हा फणस कापा आहे की बरं काय ते आता कसं ओळखायचं ते पण आम्हाला आजच कळालं. ते म्हणजे खूप आतमध्ये पाती असतील फणसाला, म्हणजे गराच्या भोवती. तर असं म्हणतात की गरा जो आहे तो कापा गरा असं म्हणतात. आणि जर पाती कमी असला तर गरा म्हणतात बरका आहे असं म्हणतात. आता बघू. तर आमचा हा जो फणस आहे तो आता बघा कापलेला आहे ते आम्ही. आणि ह्याला चीक भयंकर चीक होतं, मगाशी म्हटल्याप्रमाणे की ह्याला खूप ताजवडीचं असल्यामुळे ह्याला चीक जे असेल ते खूप असणार. जरी पुसायला गेलं तरी पण ते चीक येत होतं, एवढंच फणस त्याचा जो चीक आहे तो बाहेर पडत होता. आणि फणसाचे वेफर्स हे सगळ्यांना आवडतात आणि खूप छान लागतात. आणि मेन म्हणजे आपण गोडा तेलामध्ये तळणार नाही आहोत. आपण मस्तपैकी घाण्यावरचं तेल म्हणजेच आपलं खोबरेल तेल, तुम्ही जर बाहेरचं जरी बॉटलमधलं जरी वापरलं तरी काही हरकत नाही. पॅराशूट वगैरे आहेत बरेच वेगवेगळे प्रकार, त्याच्यामध्ये जरी तुम्ही केलं तरी काही हरकत नाही, मस्त होतात. आणि मेन म्हणजे तळण्यामागे फक्त एवढंच कारण आहे की जास्ती काळ टिकतात आणि मेन म्हणजे नरम पडत नाहीत. गोडा तेलामध्ये तुम्ही तळलात तर ते नरम पडणार आणि जास्ती वेळ टिकणार सुद्धा नाहीत. तर इथे फणस तर आपला झालेला आहे कट करून. आणि आत्ता छानपैकी घाव घालून आपण तो जो काय मधला जो काही पाव आहे तो काढणार आहोत आणि आतले जे काही गर आहेत ते आपण काढणार. तर हा जो असा फणस आहे असं म्हणतात की कापा वगैरे आहे, कारण की वरून दिसतंयच, कारण सालीला पण जरा जाडसर वगैरे आहे. आणि मोस्टली जर तुम्हाला तळायचे वगैरे असतील ना गरे, तर गरे ना असे पातळ नसावा, म्हणजे गरा जो असतो ना तो पातळ नसावा, सालीला एकदम जाडसर असावा, जेणेकरून छानपैकी गरे तळून पण मस्त लागतात. आणि जर एकदमच पातळ असल्यानंतर मग ते एकदम पापडासारखे होतात. त्याच्यामुळे ना कुरकुरीत जर तुम्हाला हवे असेल तर जाड्या फणसाचे म्हणजे जाडा गर असेल ना त्याचे
कट करायचे. तर इथे बघा अशा शेड कराव्या लागतात आणि आतला जो काही पाव आहे तो काढावा लागतो. तर थोडा फणस आहे तो कोवळा आहे आणि अजून एक 8-10 दिवस जरी गेले असते तरी चालेल. तर कोवळा कशावरनं दिसतोय, आतली जी काही अटूल आहे त्याच्यावरनं कळतंय. पूर्ण व्हाईट आहे त्याच्यामुळे आतला जो काही गर आहे, पण बऱ्यापैकी आतमधले जे काही गर आहेत ते बऱ्यापैकी आहेत. त्याच्यामुळे आपण कट करून घेतलं आहे आणि खूप साऱ्या पाती होत्या त्याच्यामुळे हा फणस म्हणून म्हटलं जातं. तर बघू जेव्हा पिकायला लागेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच. तर इथे बघा बऱ्यापैकी आम्ही कट करून घेतलेलं पटकन कारण की आपल्याला खूप सारं काम होतं त्याच्यामुळे. तर इथे बघा छानपैकी आपण जे काही कट करून झाले ते आपण बादलीमध्ये भरलेलं सुद्धा आहे. आता हे जे सगळं आहे ते आपण टाकून देणार, गुरांना वगैरे घालणार नाहीत कारण की कच्चं टाकायचं नसतं, पिकलेलंच टाकायचं असतं. कापा फणस असेल किंवा बरका फणस असेल. इथे कटिंगला पण आम्ही सुरुवात केलेली कारण की ह्याला खूप वेळ जातो तळायला वगैरे, कापायला वगैरे. कापणं वगैरे आणि फोडणं वगैरे याला एवढा वेळ जात नाही, पण तळायला खूप वेळ जातो आणि ह्यावेळेस टर्न माझ्यावर होती त्याच्यामुळे इथे तळायला पण घेतलं होतं. तर ताईने पहिली सुरुवात केली होती. तर इथे बघा एवढे गरे आहेत. तसं बघायला नाही गेलं ते 1 ते 2 तास इझिली जातात. जर तुमचे खूपच फणस असतील ना, 1-2 जरी फणस कापले तर तुमचे 4 ते 5 तास इझिली जातील एवढे तळायला. आणि मेन म्हणजे चुलीवरती तळावं लागतं त्याच्यामुळे तेवढा वेळ जातोच. आणि आता गरमी एवढी होती ना तर खूप. तर आपला पहिलाच भाजा मस्तपैकी गेलेला आहे आणि बघा मस्तपैकी आपण जे तेल मी तुम्हाला मगाशी बोलली की आपण खोबरेल तेल वापरलेलं, तर हे खोबरेल तेल वापरलेलं आहे. आपण जास्त काही असे व्हाईट नाही ठेवणार, थोडे असे लालसर ठेवणार आहोत. तर इथे आता मी घेतलंय तळायला आणि मी कॅमेराच्या पाठीमागे मी आहे आणि ते बघा पहिला भाजा आपला झालेला आहे. मी दुसरा भाजा टाकलेला आहे आणि बघा मस्तपैकी जोपर्यंत हे जे बुडबुडे येत आहेत, जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत जे काही गर आहेत ते छानपैकी कुरकुरीत होत नाहीत किंवा लालसर होत नाहीत. तर हे बघा हे तेल आहे जे आपण वापरलेलं आहे आणि अजिबात कसला वास येत नाही किंवा काही होत नाही. तर आपण असे तळलेले आहेत. मस्तपैकी थोडे ब्राऊन झाले पाहिजे, छान लागतात. आणि जो काही मीठ वगैरे आहेत ना, तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे तेलामध्येच वगैरे मिठाचं जे पाणी करतात आणि त्याच्यावरती टाकतात. तर आपण तसं नाही करणार आहोत. आपण आधीच फणस कापल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. तर अशी पण पद्धत आहे. तुम्हाला जशी वाटेल तशी करू शकता. तर तेलामध्ये आपण का नाही सोडत, कारण की एकसारखं आपण ते तेलामध्ये सोडून जो काही आतला जो काही हे आहे म्हणजे मिठाचं जे प्रमाण आहे ते सगळं तेलामध्ये उतरतं आणि थोडे खारट होण्याचे चान्सेस जास्ती असतात गरे. त्याच्यामुळे वरून वगैरे टाकत नाही आपण, डायरेक्ट त्याच्यावरतीच टाकतो. तर इथे मी पटकन सगळे करत गेली आणि क्लायमेट बघा पावसाचं झालं होतं आणि कधीही पाऊस पडेल असं झालं होतं. त्याच्यामुळे इथे पटकन करायला घेतलं. तरी पण नाही म्हटलं तर 1.5 तास गेलं. त्याच्यामुळे जेवढं मला जमलं तेवढं मी छोटे व्हिडिओज बनवले तुमच्यासाठी. तर हे बघा इथे पहिलाच भाजा झाला, त्याच्यानंतर 2-3 भाज्या झाल्यानंतर हा एक भाजा आहे आणि अजून एक भाजा होईल. त्याच्यानंतर जे काही तळायचं जे काही प्रोसेस आहे ती आपली कंप्लीट होईल. आणि तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर एकटीने एवढं ना हँडल होत नाही कॅमेरा प्लस सगळं काम करणं. त्याच्यामुळे जेवढं मला दाखवता आलं तेवढं दाखवलं आहे. कारण की गरे टाकल्यानंतर त्याची जी काही प्रोसेस असते म्हणजे पूर्ण छानपैकी खरपूस भाजण्याची, ती खूप लेंदी असते. त्याच्यामुळे मी छोटे शॉर्ट बनवले जे तुम्ही बघू शकता. तर इथे बघा छानपैकी एवढे झालेले आहेत तळून आपले आणि अजून 2 भाजे होतील. त्याच्यानंतर आपले जे काही प्रोसेस आहे ती कंप्लीट होईल आणि चुलीवरती काम करायला मजा येते. पण गरमी असेल तर थोडं कसतरी होतं, पण ठीक आहे. आता खायचं आहे तर मग करायला तर पाहिजेच. त्याच्यामुळे इथे बघा मस्तपैकी आपण तळायला घेतलेले आहेत आणि मस्तपैकी बुडबुडे कमी झाले ना की छानपैकी कलर येत जातो आणि मग आपण काढायचे गरे तळून झाले की. तर अशा पद्धतीने आपण छानपैकी गरे तळून घेतलेले आहेत. तर चला शेवटचा भाजा मी टाकला आहे आणि बघा. तर फायनली आपले जे गरे आहेत ते तळून झाले आहेत आणि घाम बघा किती आला आहे, चुलीजवळ बसली होती. तर अशा पद्धतीने आपले गरे तळून झालेले आहेत. अजून 2दा-3दा होतील तळून, तर त्याचे पण व्हिडिओज येतील. तर आजचे आपले पहिले जे काही गरे आहेत ते तळून झालेले आहेत. आणि बघा पाऊससुद्धा आलेला आहे बघा, बारीक पाऊससुद्धा पडतो आहे. तर व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपले इथे छानपैकी गरे छानपैकी तळून झालेले आणि कलर बघा किती मस्त आलेला. तर चला बाय बाय.